लाडकी बहीण योजना या योजनेचं बघा वितरण हे फायनली चालू झालेलं आहे। त्याची अपडेट पण आपल्या चॅनलवर तुम्हाला थोड्या वेळापूर्वी देण्यात आलेली होती। पण मात्र नेहमीप्रमाणे जे करायचं होतं तेच शासनाने केलं असं म्हटलं तरी काय हरकत नाही। यावेळेस जी अपेक्षा होती 2 हप्ते एकत्रित मिळण्याची, पण मात्र आपल्याला यावेळेस वितरण फक्त जुलैच्या एकाच हप्त्याचं वितरण होताना दिसत आहे। म्हणजे 2 हप्ते जे आहेत हे एकत्रित मिळताना दिसत नाहीत, फक्त एकच हप्ता मिळताना दिसत आहे। आता तुम्ही असं म्हणाल की मग फक्त एकच हप्ता मिळणार का? तर अजूनही बघा काही दिवस आपण वाट पाहूयात, पुढील 1-2 दिवस म्हणजे रक्षाबंधनापर्यंत तरी ॲटलिस्ट 28 तारखेपर्यंत जर परत वितरण झालं तर फारच चांगलं। आणि माझं देखील सरकारला एक विचारणं आहे की जर तुम्हाला एकच हप्ता द्यायचा होता फक्त जुलैचा, 1500 रुपयेच दिला आहे ना, आज फक्त 1500 रुपयेच मिळत आहेत, कुणालाही आज 3000 रुपये मिळाले नाही बघा। आणि जेव्हा 3000 रुपये मिळतील म्हणजे परत तुम्हाला ऑगस्टचा हप्ता वितरित होईल। आता होईल का नाही ते 28 तारखेपर्यंत क्लिअर होईल ते चित्र सर्व, पण तेव्हा पण तुम्हाला त्याची अपडेट येईल आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर, ते पण लक्षात घ्या। पण महत्त्वाचं म्हणजे एवढा विलंब करण्यामागचं कारण काय होतं मग प्रशासनाचं? कारण एवढा मोठा विलंब केला, जवळपास 2 महिन्याचा गॅप पडलेला आहे आपल्या योजनेमध्ये, लक्षात घ्या सर्वांनी। 2 महिन्याचा गॅप पडलेला आहे, कारण की आपल्याला जुलैचा जो हप्ता आहे, जुलै महिन्याचा जो हप्ता आहे, जुलै आणि ऑगस्ट, कारण हे दोन्ही पण आता बघा ना, दोन्ही आता महिने संपत आलेले जवळपास, तर या दोन्ही महिन्याचं वितरण होणं गरजेचं होतं। पण असं असून देखील फक्त एकाच महिन्याचं वितरण झालेलं आहे। अजिबात कुठल्याही लाडक्या बहिणीला त्याचा आनंद झाला नाही असं म्हटलं तरी चालेल। हे काय रक्षाबंधनाचं गिफ्ट नाही म्हणता येणार। एक तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आतापर्यंत या योजनेचं मानधन वाढलं पाहिजे, पण कोणीच नाही बोलायला, मग त्यामुळे मानधन वाढवायचा काही प्रश्नच येत नाही असं प्रशासनाला किंवा शासनाला वाटत असेल। पण हे सर्रास चुकीचं आहे, कारण की आपण होऊन सरकारने मानधन वाढवायला पाहिजे लाडक्या बहिणींचं। आणि त्याच्यामध्ये पण बघा, जर 2100 रुपये मानधन वाढवणं होत नसेल तर 250 रुपयांनी वाढवलं असतं, 1750 रुपये जर लाभ केला असता तर फार चांगलं झालं असतं। हे पण बाजूलाच राहिलं आहे, साधं यांनी फक्त 1500 रुपये दिले आहेत। त्या 1500 रुपयाची लाडक्या बहिणी वाट पाहत नव्हत्या। 2 महिने तुम्ही हप्ता त्यांचा रेंगळत ठेवला, तर तो फक्त 1500 रुपयासाठी ठेवला का? एकदा याचं जे स्पष्टीकरण आहे तर या विभागाने पण द्यायला पाहिजे। आणि एवढा विलंब का लागला? लाडक्या बहिणींना तुम्ही जे रक्षाबंधनाच्या अगोदर जे वितरण केलं तर यामुळे लाडक्या बहिणी खुश होणार नाहीत का? कारण की त्यांना अपेक्षा वेगळी होती। एवढा मोठा विलंब केला तर त्याच्यानंतर साहजिकच आहे त्यांच्या मनामध्ये प्रश्न होता आणि त्यांना अपेक्षा होती की 2 हप्ते एकत्रित मिळतील। तरी देखील बघा आपण वाट पाहूयात, पुढील आणखी 28 तारखेपर्यंत आपण वाट पाहूयात, पण फक्त एकाच महिन्याचे वितरण द्यायचे होते तर मग एवढा विलंब करायची काहीही गरज नव्हती। एकदा GR आणला, परत डिलीट केला, परत आणला, परत डिलीट केला, आणि हे आता बंद करा। आता एक तर या लाडकी बहीण योजनेचं मानधन जे आहे, या योजनेचं जे मानधन याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे। आणि ती शासनाने असं नाही समजायला पाहिजे की आम्हाला वाटलं आम्ही देऊ त्यांना 2029मध्ये मानधन वाढून, तरी अजिबात तसं करू नका। ते सर्व लाडक्या बहिणींच्या लक्षात येईल। तुम्ही 250 रुपयांनी वाढवत चाला ना, 250 जरी वाढवत गेले तुम्ही तरी देखील तुम्ही ते बरोबर त्या लाडक्या बहिणीचं जे काही मानधन आहे तर ते बरोबर वाढू शकता, किंवा 300 रुपयांनी वाढवा। 300 रुपयांनी वाढवले तर 600 रुपये होते, 1500 + 600 2100 रुपये तुम्ही जे आश्वासन दिलेलं आहे त्यानिमित्त होईल वितरण ते। पण असं हे स्वतः सरकारने हा निश्चय करायला पाहिजे। आता सर्वांना माहीत आहे की एवढा मोठा चांगला सण, आणि वेगवेगळ्या म्हणजे खूप मोठ्या वृत्तपत्रामध्ये पण असे अपडेट येत होते की 2 हप्ते एकत्रित मिळणार वगैरे वगैरे, आणि आपण पण तो मुद्दा लावून ठेवत होतो आणि आता पण आपण तो मुद्दा सोडत नाही आहेत। जोपर्यंत 28 ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधन जे आहे, रक्षाबंधन हा सण म्हणजे 28 तारखेला आहे, तोपर्यंत आपण 2 हप्ते एकत्रित भेटतील याची अपेक्षा आपण सोडणार नाही। आणखी पण वितरण होण्याची शक्यता आहे, पण मात्र या संदर्भात महिला बालविकास विभागाने दक्षता घ्यायला पाहिजे। आणि वितरण जे आहे ऑगस्ट महिन्याचं पण कसं करता येईल रक्षाबंधनापर्यंत, आणखी फक्त जुलैच्या वितरणाची कोणतीही लाडकी बहीण माझ्यामध्ये वाट पाहत नसावी। तर हीच बाब जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की 1 तर मानधन वाढवा, आणि 2 तर यावेळेस 2 हप्ते मिळणं अपेक्षित होतं। आणि जर तसं नसेल तर मग तुम्हाला 2 महिने कशाला लागले विलंब वितरणाला? मग आता 2 महिने लागले, पुढे तुम्ही 4 महिन्यासाठी पण या योजनेचा विलंब करू शकता। तर असं झालं नाही पाहिजे। लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची आहे। या योजनेला सरकारने हलक्यात घेऊ नये, कारण ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे। असं नाही की मनमान्या पद्धतीने आम्ही 2 महिन्याने त्यांना पैसे देणार आणि 1500 रुपये देणार। लाडक्या बहिणींना काय कळतं आहे, 1500 रुपये दिले म्हणजे त्या रक्षाबंधनानिमित्त त्या खुश होतील, तर कोणत्याही लाडक्या बहिणी आज खुश झाल्या नसतील असं मला वाटतं आहे।
तर 2 हप्ते एकत्रित मिळावेत अशी परत शासनाकडून अपेक्षा आहे। एवढी चांगली योजना आहे, शासनाने आणलेली, चांगलं काम करतं या योजनेच्या माध्यमातून शासन, बरोबर। पण मात्र मग 2 हप्ते देणं गरजेचं होतं, मानधन वाढवणं गरजेचं होतं, त्या बाबी पण होताना दिसल्या पाहिजे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा। या वितरणाच्या संदर्भात अजून पण खूप सारे तुमच्या मनामधले जे काही प्रश्न आहेत तर ते येणाऱ्या छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।